गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आज आपण आलो पोळ्याच्या पावन पर्वावर. ऐतिहासिक पोळा, बैलपोळा. आज पोळ्यांचा दुसरा दिवस. हा तान्हा पोळा म्हणून शरीफ परसोडी येथील ऐतिहासिक पोळा, जिल्हा भंडारा, जवाहरनगर या ठिकाणी हा तान्हा पोळा परसोडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये या ठिकाणी हा तान्हा पोळा आपल्याला पाहण्यास मिळण्यात येत आहे. तरी गावकरी लोकांनी आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येक लोकांनी या ठिकाणी आपली गर्दी दाखवलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणावरून आपल्याला हा तान्हा पोळा पाहायला मिळणार आहे. तर चला, मेन हा समोरील जो रस्ता आहे हा अडनस फॅक्टरी जवाहरनगर या ठिकाणाहून आहे आणि येत्या 5 किलोमीटरपर्यंत हा अडनस फॅक्टरी भंडारा हा या रस्त्यावरून येत आहे आणि समोरूनच आपल्याला पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये हा तान्हा पोळा परसोडी येथील आपल्याला पाहण्यास मिळण्यात येत आहे. आय लव्ह माय परसोडी. जागोजागी आपल्याला पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे आणि चारही साईडून या ठिकाणी लोकांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. खूप भारी संख्येने या ठिकाणी लोक तान्हा पोळा पाहण्याकरिता हजर होत आहेत. दोन्ही साईडवरून या ठिकाणी लोक खूप मोठ्या संख्येने येत आहेत. छोटे छोटे नंदी या ठिकाणी आपल्या बक्षीस वितरणाकरता वाट पाहताना आणि हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी लोक हा तान्हा पोळा पाहण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. खूप छान असा स्लोगन या ठिकाणी या ताईंनी लिहिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांसारखा आत्महत्या करू नका. हा स्लोगन या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि छोटे छोटे नंदी या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे आणि त्यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी खूप छान अशी वेशभूषा या लहान मुलांनी केलेली आहे आणि शेतकरी बांधव यांचा हा नमुना या ठिकाणी या मुलांनी दिलेला आहे आणि आपले छोटे छोटे नंदी घेऊन या ठिकाणी महिला मुलं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या तान्हा पोळामध्ये शेतकरी आत्महत्या ह्या होऊ नये याकरता हा त्यांनी पुतळा उभारलेला आहे या ठिकाणी.
इथून जाताना आहे का? तान्हापोळा निमित्त त्यांनी हा खूप मोठा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण जगवा. छान असं सजावट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. स्पर्धा परीक्षा मोफत सुरू केलेली आहे. आजपर्यंत माझ्या वयात कोणीही पोलीस अधिकारी असं मी बघितलेलं आहे. आमदार नाही करत चालू, कोणी सरपंच नाही करत, कोणी खासदार नाही करत, पण वजन सरांनी स्पर्धा परीक्षा केंद्र त्यांनी मोफत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोक आलेले. आज मला भंडारा जिल्ह्यामध्ये 23 ऑगस्ट 2024 रोजी मी जॉईन झालो होतो. आता पूर्ण 1 वर्ष झाला आणि माझा जे फर्स्ट सार्वजनिक सोडीमध्ये एक छोटे लहान गावामध्ये 3 MBBSचे छात्र सिलेक्ट झाले. आपल्याला माहिती आहे नीटची परीक्षा खूप अवघड परीक्षा आहे आणि यातून 3 स्टुडंट सिलेक्ट झाले. एकदा जोरदार माहिती आहे. सण उत्सव, गणेश उत्सव आहे, ईद मिलाद नबीचा उत्सव आहे. या सर्व उत्सवमध्ये आपले पाठीशी राहून आपले खानदेशी खांदा मिळून भंडारा पोलीस आपले सोबत काम करणार. आपण मला इथे बोलवले, बोलण्याची संधी दिली, मान सन्मान दिले, त्याबद्दल मी आयोजकांचा आभार. म्हणून मला थोडंसं सांगितलं. आणि आमचे सर्व क्रीडा परिषद समितीचे अध्यक्ष तथा मान्यवर निरीक्षक करून या ठिकाणी स्टेजवर आलेले आहेत. अनेक क्षणामध्ये आम्ही या नंबर देण्याच्या भूमिकेला सुरुवात करत आहोत. तरी सर्वांनी लात मारून सारखा गेला. एक नमन गवळा पारून तर आपल्यासोबत आहेत येथील स्थानिक परसोडी येथील स्थानिक रहिवासी. सर, या तान्हापोळाबद्दल सर तुम्ही काय सांगाल? सर माझे नाव आहे रवींद्र गोविंदाजी डोरले, राहणार परसोडी. आमच्या तान्हापोळ्याला 1857 पासून सुरुवात झालेली आहे आमच्या तान्हापोळ्याची, बैलपोळ्याची.
आणि तान्यापोळ्याची पण 1857 पासून सुरुवात झालेली आहे आणि तेव्हापासून हा भंडारा जिल्ह्यातील एकमेव परसोडी येथील हा सर्वात मोठा सण असल्यासारखा आहे. आणि सर या तान्यापोळ्याला इतकी भयानक अशी म्हणजे भीड दिसत आहे या ठिकाणी आणि जागोजागी या ठिकाणी खूप भारी संख्येने या ठिकाणी लोकांनी आपली उपस्थिती दाखवली आहे आणि खूप दुरून सुद्धा लोक आले आहेत. तर हा पुरातन जो काळ आहे तर किती वर्ष झाली सर या तान्यापोळ्याला? तर तसे म्हटलं तर 1857 पासून हा कार्यक्रम चालू केला पोळ्याचा. 167 वर्ष याला कंप्लीट झालेले आहेत. 167वा पोळा पार पडलेला आहे. या पोळ्यामध्ये सर्वसाधारण लाखोच्या याच्यात पब्लिक येत राहते. विदर्भातून समजा छत्तीसगडमधून येते, MP मधून येते आणि पुन्हा विदर्भ भरपूर लोक येतात तिथं.